हे मम्मी आयला कुठे गेली काय नाही. अरे मम्मी पाणी आण. अरे एक ते भांडणाला कुठून यार. हे लग्न नसतं केलं ते बरं झालं असतं यार. काय करायचं काय या भांडणानी वैताग आला पार. अरे यार तुला किती वेळा सांगितलंय तू ना माझ्या समोर येत नको जाऊ. पाणी लागत होतं ना. काय पाणी लाग तुझ्यामुळे भांडणं झाली गावात माहिती काय. हा सगळे राड येते कशाला. काय द्यावं जाऊन काय होतं का. काय द्यावं नाही. देव आला का तुझ्या मदतीला. इथं भांडणं मी केल्यात. अहो पण मग मंदिरात गेल्यावर तेवढी शांती लागते ओ मनाला, म्हणून मंदिरात जात असते मी. देवीला भेटल्यावर तेवढंच मला बरं वाटतं, माझ्या आईला भेटल्यासारखं. अरे तू पाय पडायला गेली तिथं तुला हात धरला आई आली का तुला वाचवायला. हा कळतं का अक्कल आहे का. आणि तुला सांगतो मला तू आवडत नाही. हा तू माझ्या घरातून जायचं मला बिलकुल नकोय. तू नाटक आउट व्हायचं लक्षात ठेव. आणि मला काय चाललंय मला हे नकोय. माझं म्हणजे अजिबात नकोय. काय नको. मला हिच्यामुळे मला भांडणं करावं लागले सगळे. काय तिथं भांडणं देवाला काय देव चाललंय हिचं. अरे ते आंबाबाईला जाती. आंबाबाईला जाते आता भांडणं झालं आले का अंबाबाई मला जावं लागलं तिथं. हा ती कशाला भांडणं करणाऱ्यांनी केलं का तिने केलं. ही जातीच कशाला बाहेर. हिच्यामुळे मला ते गावातली लोक बोलायला लागले बायकोला असं सोडलं बायकोला तसं सोडलं. ती चार लोक चार दीड दमडीचे ते तुकारपूर. संदीप जरा शांत होय. अरे तुझ्या या नाकर्तेपणामुळे ही पोरगी राहायला सुद्धा मागत नाही. तुझे एवढे चाळे चालू आहेत ही गरीब घरची पोरगी म्हणून तू आज राहिली. नाहीतर तुझं लग्न सुद्धा नसतं झालं आज ही गरीब पोरगी म्हणून तुझे एवढे नाटकं चालू आहेत. आज तिला छळतो काय तिला काय बाकीच्या गोष्टी त्याला नाकर्तेपणामुळे तू हे तिचे चाळे चालू केले का काय. तू जर चांगला जर असता तर ह्या बाईच्या अंगाला कोणची हात लावायची ताकद नसते आज. पण तुझ्या या चांडाळ चौकटीमुळे त्या बाईचं संसाराचा प्रपंचाचा सगळं खेळखंडोबा झालाय. अरे पण हिला जायलाच कोण सांगते तिकडं. आणि हे बघ तुला सांगतो मला तशी पण ती आवडत नाही. माझं दुसरीकडे प्रेम. अरे तुला जर ती आवडत नव्हती पहिल्या एखाद्या झक मारायला लग्न केलं का तू. ते आमच्या बापाने दिले लावून आम्हाला काय हाऊस नव्हती सगळं. सांगायचं ना माझं प्रेम आहे. हा मग सगळं माहित होतं. बोलला असता तर आम्ही कशाला या मुलीचं वाटोळ केलं असतं. नाही यांची इज्जत गावात जाईल ना म्हणून यांच्या सांगण्यावर केलंय. अरे तुझ्या लक्षात येतं का साक्षात लक्ष्मी. हा लक्ष्मी असेल तुमची मला काय घेणं नाही. मला पहिली गोष्ट सांगतो मला हे नकोय मला हे आवडत नाही. दुसरं लग्न करायचं नाही तू. मी घरात घेऊन येणार. त्याच्या कानामागच लावायला पाहिजे मला हा जाग्यावर येणार नाही. तुला शेती आणि प्रॉपर्टीज बंगला काही भेटणार नाही. तो घरात यायचं नाही. पोरपोर सांभाळावं बरोबर मामा. आयुष्यभर सांभाळावं लागल. एका शब्दाने सांगायचं ना तू नाही आवडत, मी निघून गेले असते माझ्या पावली. पण हे बघ. एवढा छळ नव्हता करायचा. हे बघ माझ्या बापामुळे तुझ्या बरोबर लग्न केले आणि हे नाटक आहे ना माझ्या समोर अजिबात चालणार नाही. तुला सांगतो तू जास्त बोलायचं नाही. मी त्या मुलीवर जे प्रेम करतोय अफाट प्रेम करतोय आणि त्या मुलीसाठी मी हिला काय हिच्या सारख्या 6 जणी 7 जणी 100 जणी सोडीन. पण मला तिच्या बरोबर लग्न करायचं तिला या घरात काय घेऊन म्हणला येणार. हा घरात घेऊन येणार. मामा काय म्हणला तू. हे बघ तुम्हाला मी सांगतो काय म्हणला तू. हेच तुम्ही जे ऐकलं ही तेच लक्ष्मी आहे. हीच लक्ष्मी आहे. तुमच्यासाठी असेल हा. माझ्यासाठी नाही. मामा, अजिबात तुला आत्ताच्या आत्ता याला घराच्या बाहेर काढा. आणायचा. मी घराच्या बाहेर जाईन हा. पण लक्षात ठेवा अन्नात माती खाल्ली ना सगळ्यांच्या काय नाही करू काय शकत. जगून देणार नाही बाबा, एकाला पण काय करू बाप शकत असला नाही. तरी. तुम्ही तुम्हाला कोणी- माझं चुकलं, मी नाही. लग्न केलं. नाही बाई तू रडू नको. बाई तू रडू नको. हे नाटक तुम्ही सांभाळायची चला मला गरज नाही यायचं चला. नाही का? असं नाही. कवडी देणार नाही तुला. सगळं त्या पोरीचं नाव करी. ही स्टेट हे 50 एकर का बांगला सगळं तिचं नाव करी. का ग अंबाबाई असं केलं तू माझ्या संग. काय रडू नको. अंबाबाई तुला नक्की न्याय देईल. एक दिवस कवय ना अंबाबाई न्याय देईल. सगळ्या भक्ताला पावती ती. बोळे भक्ताला पावती तुला सुद्धा पावल. तू फक्त तिची सेवा कर बस. आतापर्यंत सेवाच केली तिची. बाई. नाही आईची माया दिली तिने ना नवऱ्याची. काय झालं आज एवढी भक्ती करून. अंबाबाई पावल्याशिवाय राहणार नाही. ती सगळ्या बोळ्या भक्तांना पावती तर तू तिची सेवाच करीत राही. एक दिवस कवय ना पावणार आहे. पाहुणारच ती. आज याचं डोकं ठिकाण्यावर नाहीये. तिच्या विश्वास ठेवून तर मी सगळं केलंय ना. तिच्या विश्वास होता म्हणून तर हे जन्म आहे माझा. बाई रडू नको. रडू नको. एक दिवस अंबाबाई तुला न्याय देईल. ती न्याय देवता आहे. एक दिवस तरी न्याय देईल बघ. रडू नको तू. त्याच विश्वासावर जगते का.
मामा ती पोरगी कोण आहे तिचा शोध लावणं महत्वाचं आहे आपल्याला. हे पण कारण बरोबर आहे. तिचा छडा लावल्यानंतर आपल्याला पुढं प्रोसिजर करता येईल. बरोबर आहे तू कारण म्हणतो ती ते पोरगी कोण आहे. हा कुठली म्हणजे- काय काय करते. हा म्हणजे आपल्याला संदीपला आवरणं सोपं जाईल. सोपं जाईल. बाळा तुझा आणि आंबाबाई नक्की तुला यश देईल. हा नक्की 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 यश देईल. तू दिल सोडू नको आम्ही तुमच्या पाठीची. हा बरं आपलं मी जातो मग. हा तुम्ही तेवढा शोध घ्या. त्याचे जे मित्र आहेत ना हा. त्यांच्याशी जरा बोलतो मी. कोण पोरगी आहे, काय आहे त्यांच्याशी जरा थोडं विचारविनिमय करून मी बोलतो तुम्हाला. चल 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 चा. पैसा पाणी पाहिला पोरीचं वाटलं कल्याण होईल. प्रपंच सुखात करेन लेकरू पण काय नाही एवढे पैसे पाणी असून त्या लेकराला जर तिथं सुखच नाही, नवरा नीट बोलत नाही, सासू असली, सासरा तरी कवर ध्यान देणार आहे. आता तर मारहाण सुरू केली, घरात नाही राहायचं म्हणते. कुठं त्या माणसाचं काही खोटाना चाललाय. लय अवघड झालंय लेकराचं, तर काय करावं काही कळा नाही. अरे तुम्ही काय करता रे तिकडं? काय नाही आज लय चिंती दिसत बाबा. काय सांगायचे लेकरांना आता तुम्हाला सांगून तरी काय कळायचे. काय झाले सांगा ना आम्हाला. दीदीचा फोन आलता ना बा. काय आलं बरी दिदी काय येणार आहे आपल्याला भेटायला. कशाची भेटायला तिला लय त्रास देऊ राहिले का. मग आपल्या दिदीला आपण इकडे घेऊन येऊ ना. इकडं आणून तरी आता आपलीच हालन तिला आणून परत आता काय करायचं रे इथं? मग दिदीला तिकडे त्रास देतात मग आपण इकडे आणलेलं बरं ना. लय लय त्रास देते रोज. ती नवरा त्रास देतोय, सासू तसलीच. मग आपण दिदीला इकडेच आणू ना. जाऊत आपण आता लय तिला आहे ना तिकडे ठेवलं परत अजून काहीतरी घोटाळा व्हायचा. आपण एकदा पाहू नेमका काय प्रकार चाललाय. आणि जर लयच हाल चालले असलेले त्रास येत असले तर घेऊन ये इकडं. हा दिदीला आपण घेऊनच येऊ इकडं. उन्हात नाही खेळा. चला बघू आता परत आहे ना एखाद्या जोडीदाराकडून फोन लावून बघू काय चाललंय. जाऊ आपण. ए काजल, काजल. आलाच तोय तू. हा बोल की. काय म्हणत होतीस तू? काय नाही तुला जे काम सांगितलं होतं ते केलं का तू? हे बघ आता फ्लॅट आहे ना, फ्लॅट हम्म. फ्लॅट बुक केलेला आहे. हा त्यासाठी त्याचे हे बघ. डिपॉझिट दे मला. हे बघ 2 लाख रुपये आहेत का बरोबर हे ते? 2 लाख रुपये आणलेले आहेत. बरोबर आहेत का पण? हा हम्म. हे फ्लॅट आणि बाकी टेन्शन घेऊ नको. ते घरचं प्रॉपर्टीचं करू आपण बरोबर. हा ते प्रॉपर्टीचं बघ आणि तुझ्या नावा करून घे पहिली ते. अरे तुझ्यासाठी नावावर का मी सगळ्यांना काम काढतो बरोबर नाही घरच्यांचं. तर ते तुझ्या पहिल्या बायकोच्या नावावर करते तुझे पप्पा. नाही तुझ्यासाठी मी सगळ्यांना वैर घेतलंय. तू येडी झालीस काय? तू माझ्यावर विश्वास ठेव. वेळेला ना वेळेला बापाच्या डोक्यात पण दगड घालीन. लक्षात ठेव, घाबरू नकोस. ते काय नको करू, फक्त प्रॉपर्टी नावा करून घे तुझ्या. अरे घेतो ना. तू तू आता येते का माझ्या बरोबर लग्न करू आपण आता लगेच? नाही ती पिसळ हाकल आधी घरातली मग बघू. तिला हाक लावणारच आहे. पण हे बघ लक्षात ठेव, मी तुझ्यावर प्रेम करतोय. हा तू मला हे करू नको. तुझ्यासाठी मी बायको संघ, आई संघ, बापा संघ, सगळ्या नातेवाईका संघ वैर घेतलेले आहे. लक्षात ठेव. हा ठीक आहे चालते ते कर आणि तिला हक्कल पहिली. हा आता हे 2 लाख रुपये तुला दिलेले आहेत. हा फ्लॅटला पुढचे पण हप्ते भर. हा तू ऍडव्हान्स दे, हप्ते मी भरतो, जमीन ओके. नावावर करतो, सगळं करतो. फक्त चालतंय. तू यार मला प्लीज आता इथून पुढे साथ द्या. ओके चालत. बघ चल जाऊ काय येते. चल लगेच लग्न नाही करू. नाही नाही तू आधी तिला हक्कल मग मी येईल आणि ठीक ती आहे. प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे. मी त्यांची वाट लावतो, घाबरू नकोस. पण चालतंय. तू लक्षात ठेव. हा तुझ्यासाठी वर घेतलं मी सगळ्यांबरोबर. हा ओके. जाऊ बाय. हो बाय. देवा आता तर लग्न करून पोरगी बी आणायची म्हणते. आता मी काय करू? पोरगी चिंतित दिसते. खुशी बाबा तुम्ही? आलो ना म्हणलं आता बरेच दिवस झाला आलो नाही बा. कसं चाललंय तुझं? बरं आहे बाबा माझं चांगलं चाललंय. तुझ्याकडे पाहिलं वाटत नाही बरं बरं चाललंय बाळ तुझं. सगळं सांगितलं ऐकायला भेटलंय बघ. कशी दिवस काढते रे तू इथं? बाबा मग काय करू? तुमच्याकडे येऊन कसं जगणं मुश्किल होईल हो बाबा. अरे पण हिथं बी काय आहे इथं? फक्त खायचं आणि झोपायचं. नवरा बरोबर नीट बघा ना, नीट सासू नीट बरोबर बघा ना. त्यात परत कुठली पुरीच्या नादी लागलाय तुझा नवरा. प्यायला खायला लागलाय. काही तर राहून तुझं खरं नाही.
दिदी घेऊन जायचं ना आपल्या बरोबर. हा नाही बाबा. अरे लेकर दमदारी ना, त्याला समजलंय सगळं. ते म्हणते दीदीला मारून टाकते ती माणसं. बाळानो मी सुखी इथं. नाही दीदी, तो आमच्यासोबत घरी चल, नाही तू इथं नाही राहू. कसं काय यार? बाबा तुम्ही तरी समजून घ्या. चल ना दीदी. हो का, आता तुम्ही दिलंय मला इथं लग्न करून, तर फक्त इथून माझी आरतीच उठल. अरे पण बाप जिवंत आहे, ही 2 लेकर आहेत, आणि मग आता तुला असं इथं वनात ठेवल्यासारखं ठेवून मला तिथं अन्न गोड लागा नाही. ऐक बरोबर बघा, आता इथं ऐका नाही. चल तू आमच्या संग, नाही तर खरंच चला ग इथं. खरंच चल. ए म्हाताऱ्या, बरं झालं तो आला. हे पिसळ घेऊन जा पहिला, नाही तर मारून टाके ना हिला मी. अहो असं काय काय? बोलता? पाहू ना, काय चुकलंय काय आमच्या लेकराचं? तुम्ही कसे त्रास देऊ राहिला तिला? हे बघ, माझ्या डोक्यात वेगळा विषय. हिला घरातून बाहेर काढायची, ते बापाने जमून दिलं ना, म्हणून केलंय. अहो, मग त्यात आमची काय चुकी हो? आमच्या लेकराला कशासाठी तुम्ही त्रास देऊ राहिला? मला ही नको, बस. माझ्या डोक्यात एकच विषय, अहो माझं प्रेम आहे दुसऱ्या मुली तिची. तुम्ही अगोदर सांगायचं ना, मग कशाला लग्न केलं बापाला असतं? पुरीचं वाटोळं केलं तुम्ही. हे माझ्या बापाला सांगायचं, मला ही नको. ए म्हाताऱ्या, तुला गोडीत न्यायची का हिला? माझ्या डोक्याला ताण करू नको. अहो अहो पण काय कशासाठी? नको, मला ही लागत नाही. मला दुसरी आणायची माझ्या डोक्यात. अहो, पण आमच्या लेकराचं वाटोळं राहिले, तुम्हाला समजा नाही कसं? काय चाललंय? पोरगी घेऊन जा म्हणतोय. काय चाललंय? मी आता काय करायचं? का बरं? ए म्हाताऱ्या, गोडी सांगतोय आता. काय ए, म्हणतो? का पण काय म्हणतो काय? पाहुण्याला काय बोलतो? तू नको रडू का, बस. मला एक सांगायचंय, ही नको रडू. माझं प्रेम दुसऱ्या मुली आहे. मला ही बाईचं तोंड सुद्धा बघायचं नाही. अरे लाज वाटली पाहिजे तुला, बायकोला असं बोलतो. अहो पण तुमचं हे सगळं अगोदर तुम्हाला माहित नव्हतं का? का आमच्या तुम्ही? सांगायचं ना, मला नाही करायची त्याचं अरे प्रेम आहे. संदीप, प्रेम काय प्रेम हे काय सर्वस्व आहे का? सर्वस्व आहे माझ्यासाठी. हे बघ, ती पोर माझ्यासाठी जीव का प्राण आहे, तिच्यासाठी काही करणार मी. फक्त आमच्या लेकराचं वाटोळं होतं, त्याचं काय? मला माहित नाही, माझा जीव आहे ती. अरे लग्नाची बायको घरात असताना फालतूगिरी काय करतो तू? मला पोरगी आवडती, ती तिच्या संग लग्न आहे. मामी, मी सगळा 1-2 छडा लावलाय त्या मुलीचा. हा. त्याच्याकडे 4 रुपये आहेत म्हणून ती पोरगी याच्या मागे पळती. बरोबर. याच्याकडे जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत याच्या मागे राहणार, नंतर याला पण लाभ नाही. देणार. ती जीव आहे माझ्यासाठी, ए, ती प्रेम करते माझ्यावर. तिला माहितीये ना तुझं लग्न झालेलं आहे, तरी तुला लुटी ती म्हणल्यावर तिचं खरं प्रेम आहे का रे? नाही, प्रेम आहे तिचं. हा. जीव द्यायला तयार माझ्यासाठी. तू तिच्यावर पैसे उधळले म्हणून तुझ्या मागे लागली गप्प ती. तू नको. अहो पण ह्या सगळ्या गोंधळात आमचं काय? आमची काय चुकी आहे? तुम्ही आमच्या दादा, तुम्ही शांत राहा. काय काय शांत होणार राहा, आहे, ऐका तुमच्या मुलीला चुकीला. काय भेटल? अहो पण मी काय केलं? माफ करा, आम्ही आमची पोरगी घेऊन जाऊ. नाही आम्ही आहे. आमची सून आहे ती. तुझं डोकं ठिकाणी आहे का? हा, काय बोलतो कळतं का तुला? काय डुलवतो, काय चाललंय गावात? माझी एवढी इज्जत. हा, अरे मामाची आमच्या गावामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून चांगली इज्जत आहे, तू फार धुळीला मिळवायला लागलाय. लाज वाटली पाहिजे तुला. ऐका पाहुणं, आम्ही आमचं लेकरू घेऊन जातो. बाबा मी नाही ठेवू शकत इथं पोरगी. बाबा अहो, थांबा जरा तुम्ही. पाहुणे तुम्ही ऐका, ती गेली तर सगळा गोड होईन आमचा. हा. तुम्ही एवढ्या भारी नाही एवढं पाहुणे. ऐकत मी जर राहिले तर ती पोरगी घरात येणार नाही. बरोबर मी आहे, गेली- बरोबर. सुनबाई बरोबर बोलते. ए, हे गप म्हाताऱ्या, गप, बोल नको. मारून टाकीन तुला. अहो, आम्ही मला आहे ही ना. बाई काढून द्यायची आणि दुसरी बायको आणायची. तुझ्या नाव एक इस्टेट 1 रुपया सुद्धा होणार नाही, तसं सगळं होणार तिच्या. नाही. हा. तुमच्या अन्नात माती काढलेली मी राहणार नाही. मला आहे ना पाहिजे. ऐक, तुला जन्म आम्ही दिलाय, हा. तू नाही दिला आम्हाला जन्म. आम्हाला नको आमचा ज्ञान जीव शिकवू. जवळ आहे ना, तर ही लक्ष्मी आमची घरातच राहणार आहे. हा. मी तू माझ्या बाजूने होती, आता तू लय बाजू घ्यायला लागली काय? चुकीचा सुनबाई? नव्हता तर तुझ्या बाजूने होत्या, हा. आज तू चुकीचा आहे. मी चुकलाय. तुझ्या बाजूने एवढीशी सुद्धा नाहीये. नाही, ती पोरगी माझ्यावर लय प्रेम करते. तिकडे काय जाऊ करायचं दे तू तिचं. सांग एकदा. नाही, मला तीच पाहिजे. ही नको. काय करायचं? बाबा तुम्ही जा. मी अरे जाते. लेकर नाही तुला सोडून निघणार. आम्ही तुला गेल्याशिवाय जाणार. आणि हे. बाळा, ऐक बाळा, ही जर बाळा, गेली ऐक, ना बाळा, ऐक, तर ऐक. ती अजून बिघडन. हे आहे तोवर तरी तो घरात आमच्या आहे. दीदीला त्याला त्रास देतात दाजी. त्या बाईसाठी जर उद्या दाजीने आमच्या बहिणीला जर मारून टाकलं, ती कुलती कामाला मोठी बहीण आहे, जर तिला जर काय झालं तर आम्ही काय करू? ती कुलती कामाला मोठी बहीण, आमच्या दीदीला उद्या जर काय झालं तर आम्ही काय करू? बघा लेकर सुद्धा नाही राहू शकत तिच्याशिवाय. बघ बघ, ऐक जरा. त्या पोरांचा आदर्श घे. दीदी नको तुझं नाही, तू नाही राहू शकत. जर उद्या दाजीने उद्या तुला मारून मिळून टाकलं मग आम्ही काय करू? काय करायचं बघा लेकर. आम्ही दोघं पाहुणं. बाहेर उद्या तू आम्हाला एकटीच मोठी बहीण.
पाहू ना तुम्ही ऐका, या पोरांना नाही कळत पण तुम्ही शानी सुटते, तुम्ही ऐका आमचं पोरीला नका नेऊ. ही चल तू आतून राहायची तर तू आता आपल्या घरीच चल, नको राहू तू आता इथं. ए म्हाताऱ्या तू जातो का घेऊन ए, तिला जा. गप 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 अरे तुम्ही जाऊ दे राव, येईल ऐका माझं. गप बसायचं तो, अजिबात बोलायचं नाही. अरे काय तमाशा मांडलाय दारात, अरे बायको आहे लग्नाची, चल घरात घेऊन. पुरीवर लक्ष ठेव, जा. आम्ही जातो. काळजी घे बा. हा, आम्ही काळजी घेतो. पाहू ना, आम्ही घेतो काळजी सगळी. चला बाबा, सावकाश जा, बाबा पण पोहोचल्यावर दीदीला फोन काय वगैरे झालं करा. तू उद्या नाही का? परत येऊ आपण माघारी. चला. पण झालं अरे तुम्हाला आकली आहेत का रे? आलत ना म्हाताऱ्याने यायला, नेऊन द्यायची ना, काय शाला अडवायचं रे तुम्ही? हा ती आता आपली आहे बाबा, त्या संकट पाठवायची. माही नाही तू यास हा. आणि जागे तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रॉपर्टी माझ्या नाव करायची का नाही करायची? नाही करणार. मी खरं सांगतो हा, दोघांचा जीव घेईन डायरेक्ट. आई बाप माहित नाही मला, मग काय समजलं का? तुला प्रॉपर्टी नाही मिळणार, कळालं? एक फुटकी कवडी भेटणार नाही, सगळी पोरीच्या नाव करीन या. अरे ते चांगले नेत होते, हिला तुम्हाला अडवायची गरज होती का? हा पावलटपणा. आणि मला आहे ना इस्टेट माझ्या नाव पाहिजे, नाही ते डोक्यात दगड घालीन, सांगून ठेव लक्षात तेवढी एक ठेवा. तुझ्या पाच तरी नावावर. माहित नाही मला बाकीचे. अजिबात तुझं हा. नाव करणार नाही. पोरगी तू आहे बाजूला. पोरगी ना, पोरगी उद्या घरी तुम्हाला सांगतो बरोबर मी. हा? तू घाबरू नको बाई. चला चला. सरपंच, तुम्हाला गावातले गेले काय घटना माहिती झाली का नाही? काय झालं रे? ते आपल्या गावातला संदीप नाही का हो? हा, त्याने काहीतरी बाईचं प्रकरण केलं वगैरे काहीतरी असं काहीतरी झालं, तुम्हाला काही माहित नाही का? नाही काहीच माहित नाही झालं. हो सरपंच, काय झालंय माहिती का? संदीप एका बाईबरोबर नादी लागलाय, बाईच्या नाद लागलाय. त्याला त्या नादात बाई कळाली, बाप कळाली, बायको कळाली, सगळा घोटाळा होऊन बसलाय. आई बापांचं काय? आई बापांना बोलवा जर. म्हणलं हॅलो, अरे रामभाऊ, देव आपला संदीप आहे का रे बेलोटे? आहे का? बरोबर, त्याला घेऊन ये बरं ऑफिसला, ग्रामपंचायत मध्ये ये घेऊन. ठीक आहे, ठीक, लवकर घे घेऊन. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, या बसा ना. हा सरपंच. काय म्हणता? सरपंच काय सांगावं, ते आमचा मुलगा संदीप, हा हा त्यांनी घरात फार धुमाकूळ घातला बघा. हा, आताच आमचा तेच विषय चालला होता. अहो, कोणत्या पोरीच्या नादी लागलाय म्हणतात. आणि एवढी सोन्यासारखी सुनबाई, लक्ष्मी घरात आली, त्याला कळत नाही. बघा बा, तुम्ही मिटवा काहीतरी. सरपंच, तुम्हीच हा विषय मार्गी लावा. आमचे मामा 4 दिवस झाले जेवणच नाही अहो, केलं. कसं जेवण जाईल त्याला? खूप चालेल धुमाकूळ चालेल, घातला. त्याला केलता फोन आता रामभाऊला. रामभाऊ संघाचे हा रामभाऊ देऊ येते आता. पाहतो जरा त्याच्याकडे. सरपंच लय कृपा होय ना नाही आम्हाला. नाही, पाहतोय. तुम्ही फक्त शांत राहा. काही बोल नका आलो. हा चालेल सरपंच. इथपर्यंत विषय आणला का? हा मी काय म्हणतोय अय, काय म्हणतो रे? सरपंच, हा. माझ्या डोक्यात जरी दगड घातला ना, तरी ती पोरगी मी आणणार. आणि कधी बोरगी रा? तुम्हाला सरपंच माहिती नाही काय गोष्टी. मला ती पोरगी पाहिजे म्हणजे पाहिजे. जायला पाहिजे तुला ती पोरगी. हा, काय पाहिजे रे? सरपंच, माझ्या डोक्यात दगड घातला ना, तरी ती आणणार. आणि आता शांत ए, शांत बस. माझे दगा आता दात सोडून दे. आता तुम्हाला घरी गेल्यावर सरपंच, तुम्हाला आता सुट्टी नाही. तुम्हाला घरी ओय. गेल्यावर बरोबर मी सरपंच याला चांगला आणा. चांगला ठोका याला. ए बाबा, तुला तिथं चौकात पारा उघडा नागा करीन. मला काही केलं तरी चालेल. उलटा बांधून टाकेल तुला पारा. थांब, तू शांत बसतो का नाही? नाही, मला आता तुम्हाला घरी आल्यावर सुट्टी. सरपंचाला चांगला ठोका. तुला गावात बर पारा तुला हे करतो. पण उलटा टांगी माहिती नाही काही गोष्टी. याला जास्त हे झालेले. एकुलता एक मुलगा आहे तुम्हाला, आणि तुम्ही ह्या गोष्टी इथपर्यंत आणल्या काय? अरे बघ, कशाला त्या बाईच्या नादी लागलाय तू? लग्न करून दिलं. आता लग्न करा म्हणले, केलं. चव घातली, चव आता नाही चव गेली, गावात चव आणली. अरे तो प्रेमात चल निघ. हे आता सुट्टी हा, नाही. निघ चल निघ. रामभाऊ, काय करतोय बघ रे ते जरा जाऊन. आणि काय केलं तर फोन कर मला. घरी लक्ष ठेव त्याच्या. सरपंच बघा कसा करतोय तो. काय नाही बोलले त्याला आता चौकात जरा 4 माणसात समाचार घेतो त्याचा थोडा. बघा मग काहीतरी करावं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. सरपंच साहेब सगळं करतील, फक्त तुम्ही जेवण वगैरे काही सोडू नका. काय काय एवढं प्रॉपर्टी काय साठी काय करावं?
काय नाही पुरीचं बघू जरा आणि त्याच्याकडे जरा चौकात 4 माणसं देण्या त्याला समजावून सांगू थोडं. जेवण वगैरे करीत जा, काय नाही करू आपण वगैरे काय तुमच्या चालेल. हातात आहे सगळं सरपंच. चालतंय चल कसं या. या.